आडीवचा सर्जा, ज्या त्यांच्याच दावणीचा एक दुसरा सोन्या म्हणून आहे. दादा सोन्याबद्दल काय सांगाल, एक दोन गोष्टी आपल्याला? सोन्या म्हणजे दुधाळ शेळीतला बैल आहे. बरं, किती वर्ष, वय किती त्याचं? वय कमीत कमी 10 वर्ष झाली. 10 वर्ष. बरं बरं. कालवडी वगैरे भरपूर, म्हणजे कालवडी भरपूर पडले. हां हां. सोन्याच्या काही 3000 भरून जाते. बरं. ड्रेसला वगैरे खोंड? ड्रेसला म्हणजे गाठात पुण्यामध्ये खोंड भरपूर नाही देत. पुणे माहितीच भागात खोंड भरपूर जाते. हां हां हां. आपल्या जी काय तुम्ही ज्या भागात राहताय त्या भागात म्हणजे काय आहे नेमकं, कोणत्या जातीच्या जास्त गायी आहेत, प्रमाण कशाचं आहे? पांढऱ्याच गायत सगळ्या, गाजरी केलार, कोसा केलार, आपले गाजरी आपल्या गाजरी केलार. तुम्ही हा कपिला नाद म्हणजे कसं काय जोपासला तिकडे त्या भागात? कपिला नाद म्हणजे आमच्या मामाने त्यांची जोडीदार सचिन माळवतकर म्हणून बरं. त्यांना हा बैल आपल्याला दिला. म्हणजे आपल्याकडे पहिल्यांदा कोसा आणि गाजरीतले बैल. बरं बरं. ती आपण दिले ना कपिलातला बैल याला मार्केट आलं ना. मार्केट म्हणजे कालवडी भरपूर मार्केट आलं. शेतकऱ्यांचा फायदा होता. किती दिवसात किती गाय लावते ह्याच्यावर? 2-3 गाई भरपूर. 2-3. घरपोच वगैरे जात नाही तुम्ही काय? घरपोच सोन्याला घेऊन सरच्याला काय देत सोन्याला घेऊन जातो. तुमचं नाव, गाव आणि नंबर सांगा. नाव योगेश द्रोणाचार्य चव्हाण, राहणार आडीव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर.